नमस्कार. आह, मला माहिती आहे की हा व्हिडिओ थोडा जास्तच उशिरा मी अपलोड करते आहे. पण आत्ताच थोडे दिवस असं नाही म्हणता येणार, 1 महिना होऊन गेला तर पण तेव्हा माझी परीक्षा संपली आणि मी आराम करत होते. आणि तुम्ही पाहिलंच असेल की मी बाकीचे ऑडिओज पण अपलोड केले आहेत. पण ते ते थोडेसे ASMR आहेत, पण त्याचा माझ्या बाकीच्या ऑडिओशी काही संबंध नाही. तर हं, याह! मला काय बोलू तेच समजेना आता. म्हणजे मी माझ्या पुढच्या ऑडिओकरता एका पुस्तकातले काही काही म्हणी वाचणार होती. कारण त्या पुस्तकात फार अशा विनोदी म्हणी होत्या. मग विचार केला की थोडा विनोद आलेला पण बरा वाटेल. पण आता मला ते पुस्तक सापडत नाहीये. त्यामुळे त्या ऑडिओवर मी थोडासा पॉज केलाय. आणि मग मी विचार केला की आता तुम्हाला अपडेट तर दिला पाहिजे. तर त्यामुळे हियर आई एम. अब मुझे बहुत सारे काम हैं, मतलब मेरी छुट्टियाँ चल रही है लेकिन काम तो बहुत है। मतलब दोस्तों से मिलना, पढ़ाई करना, और पढ़ाई मतलब ऐसी-वैसी नहीं, मतलब आई एम लर्निंग फ्रेंच आणि साईडला मी पंजाबी पण करते आहे आणि थोडं स्पॅनिश पण करते आहे आणि संस्कृत आणि हिंदीची माझी जरा प्रॅक्टिस चालू आहे असं म्हणता येईल. तर या सगळ्या भाषांचा अभ्यास करता दिवस निघून जातो आणि माझ्या वाचनाची मला खूप आवड असल्यामुळे वाचनात पण प्रचंड वेळ जातो माझा आणि त्यामुळे मला हे व्हिडिओज अपलोड तर करता येत नाहीत. फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाली आहे, पण मला जसे नवीन आयडिया सुचत जातील तसे मी अपलोड करेन. आता त्या म्हणींची तर एक कल्पना होती, पण ते पुस्तक सापडल्यावरच तो ऑडिओ निर्माण करता येईल. तर त्यामुळे तोपर्यंत तुम्हीच मला सांगा की तुम्हाला काय ऐकायची इच्छा होईल माझ्याकडनं? क्या आपके कोई सजेशंस हैं? अगर हैं तो ज़रूर बताइएगा क्योंकि मुझे कुछ सूझ ही नहीं रहा. And whenever I go to upload an audio, you know, there are a lot of sounds. Even now, I think you can like hear the sound of construction going on in a building near mine, which is annoying. लेकिन मुझे आशा है कि आपको वो सुनाई नहीं दे रहा, क्योंकि फिर ये तो ASMR नहीं हुआ ना. और हाँ, ठीक है. तो अब कुछ बोलने के लिए ही मैं बोल देती हूँ आपको. डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी बहुत 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 अच्छी फिल्म है. म्हणजे तुम्ही तो चित्रपट काहीही करून पहाच आणि घरी नका पाहू, इल्लिगली पण पाहू नका. ऑनलाईन पाहता तसं, कारण मला चांगलंच माहिती आहे, मी पण केलेलं आहे ते. पण तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पहा, कारण तो तर अप्रतिम चित्रपट आहे आणि तो तिकडेच पाहिला पाहिजे. The sound effects, the cinematography, the casting, all of it is amazing. आणि मी तुम्हाला सांगते की जर का तुम्ही तो घरी पाहिलात किंवा टीव्हीवर पाहिला आल्यावर, तर तुम्हाला त्याची तेवढी मजा नाही घेता येणार. तो पिक्चर खरंच पाहण्यालायक आहे आणि मी त्याच्यावर म्हणजे मी जेव्हा पाहत होते पिक्चर, तर तेव्हा मला असं वाटलं की शर्लॉक, BBC शर्लॉक, ज्याला इनफॅक्ट माझे बाकीचे ऑडिओज रिलेटेड आहेत. आफ्टर्स नावाचे जे मी ऑडिओज अपलोड केले आहेत, ते BBC शर्लॉकच्या फॅन फिक्शनवर बेस्ड आहेत. तर हां, मी काय म्हणत होते? BBC Sherlock. The TV series BBC Sherlock is based on Arthur Conan Doyle's books, Sherlock Holmes. So, Sherlock Holmes चे
पुस्तकं शर्लॉक होम्सची पुस्तकं ह्यांनी वाचलेली, ब्योमकेश बक्षीच्या निर्मात्याने. आणि म्हणूनच मला फिल्म पाहताना असं वाटलं, त्यातल्या सिमिलॅरिटीज दिसल्या, की म्हणजे शर्लॉक आणि ब्योमकेशमध्ये आणि ब्योमकेशचा जो मित्र असतो त्याच्यात आणि जॉन वॉटसनमध्ये. तर मग म्हणजे मला तरी आवडलं ते, आणि आय एम प्रिटी शुअर यू विल लव्ह इट टू. तुम्ही खरंच जाऊन पहा, कारण त्याच्यासारखा पिक्चर नाही खरंच. आत्तापर्यंत तुम्ही कितीही पिक्चर पाहिलेले असतील तरी yeah, there's no film like this one, none other. आणि मी खरंच म्हणते की आत्तापर्यंत जितक्या काही आपल्या हिंदी सिनेमातल्या मूवीज होऊन गेल्या आहेत, त्यांना जर का आपण ह्या मूवीशी कम्पेअर केलं, नाहीच, करताच नाही येणार. काय म्हणते मी पण, कारण इतका छान पिक्चर बनवला आहे आणि सुशांत सिंग राजपूत यांची ॲक्टिंग इतकी छान झाली आहे. म्हणजे जितके काही ॲक्टर्स आहेत, जितके काही ॲक्ट्रेसेस आहेत, त्यांनी खूप सुंदर काम केलं आहे त्यात. आणि तुम्हाला जर का ॲक्शनची खूप हौस असेल तर हा जाऊन जरूर पहा. पण तुम्हाला मी एक सांगून ठेवते की हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी आणि डायलॉग्स त्याच्यावर जास्त भर देतो. म्हणजे तुम्हाला जर का असे पटकन संपणारा संवाद आणि जास्त ॲक्शन हवं असेल तर तुम्ही नका पाहू. कारण हा पिक्चर ह्याला पाहताना खूप लक्ष देऊन, विचार करून, एक एक शब्द याचा ॲनालिसिस करून पाहायला लागतं. पण इट्स रिअली वर्थ इट. इन द एंड the plot is amazing, okay? And this this movie is like none other I've ever seen. I'm telling you, you should go watch it before it's too late, because it might, leave the theaters soon. और अगर ऐसी एक फिल्म है जो आपके पैसों को डिजर्व करती है तो वो ये है, सच में. क्योंकि ऐसी फिल्म तो मैंने आज तक देखी ही नहीं है, और मैं बार बार यही बोलती रहूँगी. तो आई मूव ऑन. हाँ, और क्या कहूँ. और मैं अभी अजय नाम की एक किताब पढ़ रही हूँ. आपको महाभारत के बारे में तो पता ही होगा. तो अजय, ये किताब कौरवों के पॉइंट ऑफ व्यू से है. जी हाँ, और वो आनंद नीलकंठन इन्होंने लिखी है, और वो बहुत अच्छी है. मतलब मैंने अभी अभी शुरुआत ही की है, लेकिन बड़ा मज़ा आता है. म्हणजे ज्यांना मृत्युंजय माहिती असेल त्यांनी अजय जरूर वाचावी. कारण म्हणजे अजून एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे अजून एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला मिळतो तीच कथा वाचायला. आणि तसं पाहायला गेलं तर महाभारतात सुयोधन म्हणजेच दुर्योधन ह्याची काही चूक अशी नव्हती, कारण राईटफुली दी किंगडम वॉज हिज. But I'm not going to tell you anything more about this. You should read it for yourself. Ajaya, Roll of the Dice. और वो है तो पहली ही किताब, लेकिन उन्होंने दूसरी वाली अभी तक पब्लिश ही नहीं की. क्यों नहीं की अब क्या पता. हाँ, अच्छा, तो मैं गुडरीड्स पर पढ़ रही हूँ कि वो किताब नवंबर में आने वाली है. तो अच्छा ही हुआ. अगर आपको, मतलब तुम्हाला जर का असं लटकायला आवडत नसेल तर मग तुम्ही हवं तर नोव्हेंबरमध्येच अजय पण वाचायला घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचं जी दुसरी इन्स्टॉलमेंट पण तेव्हाच वाचायला मिळेल. आणि हां,
सुधा मूर्ती, तुम्हाला जर का वाचन आवडत असेल तर सुधा मूर्ती अजून एक छान अशा लेखिका आहेत. त्यांची पुस्तकं एकदम सुंदर असतात. म्हणजे शी नरेट्स रिअल लाईफ इन्सिडेंसेस दॅट हॅपन विथ हर अँड देर अमेझिंग. म्हणजे तुमचे बहीण भाऊ असतील किंवा मुलं असतील कदाचित, तर मग ते जर का लहान असतील 10 10 ते 12 वर्षांच्या वयोगटात असतील तर त्यांना सुधा मूर्तींच्या लहानांकरता लिहिलेली जी त्यांनी पुस्तकं आहेत ती पण तुम्हाला वाचायला त्यांना देता येतील. आणि आपल्याकरता म्हणजे टीनेजर्स करता किंवा अडल्ट्स करताही त्यांच्याकडे सुंदर अशा असे बुक्स आहेत. आणि त्यांच्या कथा नाजूक असतात. आता म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्लेन हाउ दे आर. उनकी उनकी कहानियाँ बहुत बहुत सीधी सादी होती है, लेकिन बहुत अलग. मतलब अगर आपके बाद आपके आपके साथ कुछ हुआ, कुछ कुछ अच्छा हुआ, किसी ने आपकी मदद की, इन टाइम्स ऑफ क्राइसिस व्हेन यू रियली नीडेड द हेल्प, या किसी ने आपको कुछ कहा जिसकी वजह से आपको रियलाइजेशन हुई कि मतलब देखिए मुझे आई कांट एक्सप्लेन दिस. बस मैं इतना कह सकती हूँ कि उनकी कहानियाँ बहुत सीधी सादी होती है, टू द पॉइंट होती है, लेकिन बहुत अच्छी होती है. मतलब आफ्टर फिनिशिंग द बुक आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल असते. म्हणजे आप हंसना नहीं बंद करते हैं, कह रही हूँ. वंस आई फिनिश्ड वाइव्स अनदर वाइफ, उनकी किताब है वाइव्स अनदर वाइफ नाम की, और वो इतनी सुंदर थी कि मतलब मैं ऐसे बस खिड़की के बाहर देखती रह गई कि क्या लिखी है. वाह. देखिए मतलब आपके साथ और मेरे साथ भी ऐसे ऐसी ऐसी चीज़ें होती रहती है. मतलब वी गो थ्रू ऑल दीज इन्सिडेंट्स अँड एक्सपिरियन्सेस इन आवर लाईफ, पण आपण कधी ती लिहित नाही. आणि ती लिहिली तरीही त्याचं काही म्हणजे त्यातनं आपल्याला काही मिळत नाही. आणि आपण जर का दुसऱ्यांना वाचायला दिली तर त्यांनाही त्यातला आनंद घेता येत नाही. पण ह्यांच्यासोबत ज्या काही घटना होतात त्या त्यांना लिहिता येतात. आणि द वे शी कन्वेज द मीनिंग, द मॉरल बिहाइंड हर स्टोरीज इज अमेझिंग. अँड मोस्ट ऑफ दम आर ट्रू. हां, आणि त्यांच्या डॉलर बहू आणि हाऊस ऑफ कार्ड्स नावाच्या अशा फिक्शनल स्टोरीज पण आहेत, काल्पनिक कथा आहेत. तर त्याही चांगल्या आहेत. त्या फॅन्टसी नाही आहेत हां, माइंड यू, दे आर फॅन्टसी. दे फिक्शनल बट दे आर रिअल लाईफ स्टोरीज ऑफ सॉर्ट्स. व्हॉट एम आय सेइंग? नो, दे आर नॉट रिअल, दे आर नॉट रिअल, सॉरी. आणि त्यांनी त्यांच्या क्लायंट्सच्या लाईफ एक्सपिरियन्सेसवर बेस्ड पण काही बुक्स लिहिलेल्या आहेत. तर त्याही वाचण्याजोग्या आहेत. म्हणजे खरंच काय म्हणावं आता. आणि म्हणजे बघायला गेलं तर सुधा मूर्ती यांचं नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला नारायण मूर्तींची आठवण लगेच येत नाही. That is why I admire her, because she has made a place for herself in this world without having to rely on the name of her husband. And she has written and published so many books in so many different languages. It's astounding. And her books are like very simplistic. It's not Harry Potter. It's not Twilight. It's not like maddening, crazy books. Although, if a lot of people knew about her, I'm pretty sure the entire world would go crazy on her books because they're that good. They're that great. She's made a name of herself out of her life. She's literally taken her life and put it down in words. And that's what we read about. What she goes through, or what her clients have faced, or what she's observed happening to other people. And it's really enlightening. It makes you have hope for humanity, basically. आणि
आणि काय बरं सांगू तुम्हाला आता. हं, तुम्हाला जर का संस्कृत शिकायचं असेल किंवा रिवाईज करायचं असेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देते. तिथे जा आणि ते व्हिडिओज थोडेसे जुनाट वाटतात, पण संस्कृत शिकायची इच्छा असेल तर जरूर पहा. कारण मी ते दररोज ॲटलिस्ट एक तरी पाहतेच व्हिडिओ. म्हणजे मला संस्कृत मी केलेलं विसरणार नाही. कारण शाळेत केलेलं थोडी ना लक्षात राहतं. आणि तुम्हाला जर का कोणती भाषा शिकायची असेल, जसं की स्पॅनिश किंवा इटालियन किंवा जर्मन, पोर्तुगीज, तर डिओलिंगो नावाचं एक ॲप आहे. तेही छान आहे. आणि मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे इकडे. आय एम जस्ट टेलिंग यू द ॲप्स दैट आई लाइक. आई एम नॉट एडवर्टाइजिंग एनीथिंग. अभी-अभी कह देती हूँ अगर आपको डाउट हो तो. आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ आय मीन हा ऑडिओ चांगला नाही आहे. आय नो, आय एम व्हेरी सॉरी. पण तुम्हाला फक्त मी अपडेट करत होती या गोष्टींवर, की का माझे ऑडिओज येत नाही आहेत लवकर. आणि मला खरंच काही ना काहीतरी आयडियाज द्या, कारण त्याशिवाय मला काहीच अपलोड नाही करता येणार. आणि माझं डोकं फिरतं आहे, कारण मला मला विचारच करता येत नाही आहे की पुढच्या ASMR ऑडिओमध्ये मी करू तरी काय. कारण मी वाचायला तयार आहे, पण मग मला म्हणजे मी तर त्या मणीच्या पुस्तकाच्या पब्लिशरशी कॉन्टॅक्ट केला मी आणि त्यांना मी विचारलं की मी कोणत्यातरी ऑडिओमध्ये त्याबद्दल त्या पुस्तकातले काही उतारे वाचले तर चालतील का. तर त्यांनी मला परवानगी दिली. पण आता ते जर का बाकीचे पुस्तकं असतील तर मग ते रेकॉर्ड नाही करता येणार ना, असा प्रॉब्लेम होईल कॉपीराईटशिवाय. त्यामुळे मला तर चिंता आहे की मी करू तर काय करू. कारण वाचन हे मला फार आवडतं आणि वाचताना असा ASMR एक फील येतो. पण मग कॉपीराईटचा प्रॉब्लेम. तर तुम्ही मला आयडियाज द्या आणि मी त्याप्रमाणे काही ना काहीतरी अपलोड करेन. हां, आणि अजून एक ॲप आहे. तुम्हाला जर का पंजाबी आणि हिंदी आणि इंग्रजी शिकायचं असेल, तर तुम्ही कल्चर ॲली नावाचा ॲप डाउनलोड करा. ते पण खूप छान आहे. आणि त्यात आय थिंक मॅन्डरिन पण शिकता येतं. आणि ते प्रश्नू पटनी नावाच्या एका व्यक्तीने डेव्हलप केलेला आहे. हो, तिने हां. हो, तिने ॲप तो डेव्हलप केला. त्याच्याबद्दल तुम्हाला फोर्ब्स इंडिया मॅगझिनचं एक आर्टिकल आहे. तर तिने ते कसं त्याची आयडिया मिळाली तिला, कसं डेव्हलप केलं याबद्दल तुम्हाला ते सांगतं. आणि त्यात खूप साऱ्या भाषा आहेत. मी सगळ्या तर काही पाहिल्या नाही आहेत. पण पंजाबी आणि मॅन्डरिन तर नक्कीच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर का त्यात इंटरेस्ट असेल तर जरूर डाउनलोड करा. आणि तुमच्या आयडियाज मिळाल्या मी खरंच तसा ऑडिओ अपलोड करायचा प्रयत्न करीन. थँक यू फॉर पुटिंग अप विथ मी आणि कमेंट विथ योर आइडियाज़. और मैं आपकी क्षमा चाहती हूँ क्योंकि मैंने और ऑडियोज़ अपलोड नहीं किए हैं. और सब्सक्राइब करने के लिए शुक्रिया जिन्होंने भी किया है, क्योंकि मुझे पता है कि मैं डिलीवर नहीं कर रही. तो बस इतना ही आज के लिए. आप जैसे बताएंगे वैसे मैं आपसे रिस्पॉन्ड करूँगी. और आप ज़रूर बताइएगा क्योंकि आपके आइडियाज़ के सिवाय मेरे पास कुछ है ही नहीं. जी, तो आई टेक योर लीव. फिर मिलेंगे. धन्यवाद और टाटा.